महिनाभर टिकणाऱ्या अगदी खुसखुशीत नारळाच्या वड्या। बऱ्याचदा या वड्या खूप मऊसूत होतात व वड्या पडल्याच जात नाहीत। हातावर उचलून घेतल्यास वड्यांचा तो आकार राहतच नाही आणि मऊसूत वड्या काही जास्त दिवस टिकतही नाहीत। खवा न घालता सुद्धा खवा घालून केलेल्या नारळाच्या वडीसारखी चव। पांढरी शुभ्र वडी होण्यासाठी खूप सोप्या ट्रिक या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत। रक्षाबंधन स्पेशल नारळी पौर्णिमेला या वड्या नक्की करा। चला सुरुवात करूया। मी रोहिणी मधली रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नारळाची वडी बनवण्यासाठी आपण एक नारळ घेतलेला आहे। आता हे नारळाच्या ह्या ज्या 2 वाट्या आहेत त्या आपण स्टीमरमध्ये ठेवून वाफवून घेणार आहोत 15 मिनिटं। व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे आपण स्टीम करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण स्टीम करायला ठेवलं होतं। 15 मिनिटे वाफ देऊन झाल्यानंतर 5 ते 6 मिनिटं थंड होण्यासाठी हे नारळाचे 2 भाग बाहेर काढून ठेवले होते। चमच्याच्या साहाय्याने कडा लूज केल्यानंतर सहजपणे खोबरं आपण करवंटीपासून बाजूला करू शकतो। याचा पूर्ण व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केला आहे, तेव्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच। आता आपण पुढील स्टेप करूया। ओल्या नारळाची वडी पांढरी शुभ्र सुंदर दिसावी म्हणून हा काळा भाग आपण आता काढून टाकायचा आहे। मग काढून टाकताना जास्त कष्ट पडू नयेत, अगदी पटकन काढता यावा यासाठी आपण एक ट्रिक वापरलेली आहे। चला तर आता ती पाहूया। खोबऱ्याचा ब्राऊन भाग आपण काढून टाकणार आहोत। त्यासाठी आपण आलं खिसतो ती खिसणी घेतलेली आहे। अगदी हळूवारपणे आपण त्यावर असं मी आता व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे खोबरं घासायचं आहे। आपण एका नारळाचे 4 भाग केले आहेत। असा एक भाग आपण केला ना तर हा पकडायलाही सोपं पडतं आणि आपल्याला खिसणीवर खोबरं घासायलाही सोपं पडतं। म्हणून एकदम छोटाही खोबऱ्याचे तुकडे करू नका आणि मोठीही वाटी घेऊ नका। असे 4 भाग करून एक भाग घ्यायचा आहे आणि जो पाठीमागचा ब्राऊन भाग आहे तो सर्व काढून टाकायचा आहे। हळूवारपणे आपण घासल्यामुळे आपलं खोबरंही जास्त वाया जात नाही आणि ही ट्रिक खरोखरच मला खूप आवडली आहे। आणि अशा पद्धतीनं आपण पांढरा शुभ्र आता नारळाचा चव आपल्याला मिळणार आहे। ब्राऊन भाग काढून सर्व खोबऱ्यांचा पाठीमागचा ब्राऊन भाग आपण काढून टाकलेला आहे। पाहू शकता किती मस्त पांढरं शुभ्र आपल्याला खोबरं दिसत आहे। आणि आता आपण याचा पांढरा शुभ्र नारळाचा चव काढणार आहोत, त्यामुळे अर्थातच आपली वडी ही अतिशय सुंदर दिसणार आहे। इथे मी मोठी खिसणी घेतली आहे। आता या खिसणीने खोबऱ्याचे आपण 4ही भागही खिसून घेऊया। खिसणीने एकसारखं पडतंही आणि पटकन होतंही। तुम्ही हवं तर सुरीही वापरू शकता। आता आपण सर्व हे 4ही भाग असं खिसून घेऊया आणि लाटचे राहिलेले छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते सुरीने छोटे छोटे तुकडे करून घेऊया। मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण थोडं खोबरं घातलेलं आहे। थोडं थोडं करून आपण बारीक करून घेणार आहोत। आपण 3 भाग केलेले आहेत। 3 वेळा हे मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया। पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर नारळाचा चव आपला झालेला आहे, पाहू शकता। जर तुम्ही सलग मिक्सर फिरवलं भांडं तर काय होईल, गोळा होईल या मिश्रणाचा। म्हणून सलग न मिक्सर फिरवता मिक्सर चालू बंद करत किंवा थोडं थोडं फिरवतच हा नारळाचा चव असा काढायचा आहे। आता राहिलेलं खोबरं आहे त्याचा सुद्धा असाच चव करून घेऊया। तुम्हाला हा नारळाचा पांढरा शुभ्र चव कसा काढायचा ही पद्धत आवडली का? आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा। आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया। प्रथम आपण नारळाचा चव मोजून घेऊया। मी इथे मेजरमेंट कप घेतलेला आहे आणि अगदी हळूवारपणे हे कप भरत आहे। दाबून भरायचं नाही आहे। हे पहा मी आता दाखवत आहे त्याप्रमाणे। मोजताना आपण कोणतीही एक वाटी किंवा 1 कप घ्यावा, कारण त्याच आपण कपानी साखर घ्यायची आहे। आता हा जो चव आहे तो 1/4 कप झालेला आहे।
गॅस चालू करून 2 चमचे तूप पॅनमध्ये घातलेलं आहे. तुम्हाला जर एवढं तूप नको असेल तर तुम्ही अर्धा चमचासुद्धा किंवा 1 चमचा घालू शकता. पण 2 चमचे तूप घातले की आपली वडी अतिशय चविष्ट होते, म्हणून मी इथे जास्त तुपाचा वापर केला आहे. तूप छान गरम झाले आहे. आता आपण यामध्ये नारळाचा चव घालायचा आहे आणि हलवायचा आहे. इथे लक्षात ठेवा 1च मिनिट हलवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त हलवण्याची गरज नाही आहे. खोबरं आपण मिनिटभर परतवल्यानंतर आपण साखर घातली आहे. 1 कप साखर घेतली आहे. आपला नारळाचा चव 1.25 कप होता, त्यासाठी 1 कप साखर हे बरोबर प्रमाण आहे. आता साखरसुद्धा 1 मिनिटभर परतवून घ्यायची आहे. साखर 1 मिनिट परतवून झाल्यानंतर आपण 4 टेबलस्पून दुधावरची साय टाकत आहोत. दुधावरची साय, फ्रेश क्रीम किंवा दूध यापैकी तुम्ही काहीही घालू शकता. मी दुधावरची साय वापरलेली आहे. दुधावरची साय, तूप याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. पण तूप आणि दुधावरची साय याचं प्रमाण मी सांगितलं आहे त्याप्रमाणे घातलं तर अगदी वडी खवा घालून केलेल्या वडीसारखी लागते. आता हे आपल्याला आटवायचं आहे. थोड्या वेळाने साखर विरघळेलच आणि सर्व एकजीव होईलच. हे मिश्रण चांगलं दाटसर होईपर्यंत मंद ते मीडियम आचेवर सतत हलवत राहायचं आहे. मिश्रण करपू द्यायचं नाही, नाहीतर वडीचा कलरच बदलून जाऊ शकतो. साखर पूर्ण विरघळलेली आहे. पाहू शकता आपलं मिश्रण थोडं लिक्विड दिसत आहे, पण जसजसं तुम्ही हलवाल तसतसं हे घट्ट होत जातं. या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर विलायची पावडर किंवा जायफळची पूड घालू शकता, पण मला अशीच वडी आवडते म्हणून मी हे दोन्ही घातलेलं नाही आहे. मिश्रण घट्ट होत आहे. आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण सतत हलवत राहायचं आहे. जर तुम्ही या स्टेजला मिश्रण काढलं तर वडी मऊ होते व ती 1-2 तासांनी कट करावी लागते. तसेच सेट होण्यासही वेळ लागतो आणि मऊ वडी होते. खमंग, खुसखुशीत, खूप दिवस टिकणारी वडी पाहिजे असेल तर या पद्धतीनं नक्की करा. मी ही वडी माझी आई, आजी जशा करायच्या त्याच पद्धतीनं करत आहे, अगदी पारंपरिक पद्धतीनं. माझी बहीण आणि मी बरेच वर्ष याच पद्धतीनं वडी करत आहोत आणि अतिशय टेस्टी ही वडी होते. नक्की तुम्ही या पद्धतीनं करून पहा. एकदा कळलं ना कोणत्या स्टेजला आपण हे मिश्रण काढायचं आहे तर मग तुमचं काम सोपं होतं आणि नेहमीच तुमची वडी चांगली होते. हे पहा, आता लक्षपूर्वक पहा. आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळाली आहे. असं आपण साईडला पॅनला जेव्हा आता मी दाखवलं व्हिडिओमध्ये तसं करून पाहायचं. गोळा झाला की समजायचं की आपलं मिश्रण तयार होत आहे आणि परतवतानाही तुम्हाला साधारण लक्षात येतच असेल. अशा प्रकारे फिरवल्यानंतर गोळा झाल्यासारखा वाटत आहे आणि साईडला पॅनलाही उलटण्याने आपण करून पाहायचं. मी व्हिडिओ दाखवला आहे तसं. आता अर्धा मिनिट अजून परतवूया आणि लगेचच आपण हे मिश्रण पळपटवर काढणार. खोबऱ्याची वडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यामध्ये तुम्ही वड्या करणार आहात त्याला तूप लावून ठेवायचं आहे. आता मी हे पळपटवर वडी थापटणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीनं, म्हणून मी पळपट आणि लाटणं याला तूप लावून ठेवलेलं आहे. आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे, पाहू शकता. आता पटकन इथून पुढं सर्व क्रिया आपल्याला करायची आहे, पटपट पटपट. मी व्हिडिओत दाखवले आहे त्या स्टेजलाच हे मिश्रण काढायचं आहे. थोडा जरी उशीर झाला तरी मिश्रण कोरडं पडू शकतं आणि वड्या पाडता येऊ शकत नाहीत. हे जमलं ना की मग सर्व जमलं असं आहे. आता पटपट पटपट हे आपल्याला स्प्रेड करायचं आहे, गरम आहे तोपर्यंतच, म्हणजे आपल्याला हवा तो आकार देता येतो, कारण हे मिश्रण पटकन कोरडं होऊ शकतं. आता आपण आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट घालायचे आहेत. तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता एक वाटी घ्यायची, त्या वाटीलाही तूप आधीच लावून ठेवलेलं आहे, त्याने आपण प्रेस करायचं आहे.
मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे. लाटण्यालाही तूप लावून ठेवलेलं आहे आणि त्याने आपल्याला किती पातळ वडी पाहिजे त्यानुसार पसरवायचं आहे. जाड हवा असेल तर छोटा आकार द्या आणि जर पातळ वडी हवी असेल तर लाटण्याने थोडं मोठं करू शकताय. इथे आपण थोडी पातळ वडी करणार आहोत. आता लगेचच आपण वड्या पाडायला घेणार आहोत, म्हणजे आपल्याला हवा तो आकार देता येईल. पिझ्झा कटरनी मी वड्या कट करून घेत आहे. पिझ्झा कटर किंवा सुरी कशानेही तुम्ही वड्या कट करू शकता, पण पटकन वड्या कट करायच्या आहेत म्हणजे वड्या कट करताना तुटत नाहीत. पळपटला न चिकटता आपली वडी इझिली कशी निघाली आहे पहा. उलटण्याने सुद्धा अगदी पटकन निघतं. हे पहा, उलटण्याने कशी आपली वडी पटकन निघत आहे. तशी निघाली की समजायचं की आपली वडी छानच झालेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार. हे पहा, आपली वडी किती छान झाली आहे. तोंडात टाकताच विरघळणारी, अतिशय चविष्ट, पटकन बनणारी ही वडी आहे. जर मुले बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर त्यांनाही गावी जाताना पटकन करून देता येईल अशी ही वडी आहे. हे पहा, मी आता तोडून दाखवत आहे. अजिबात ओलसर नाही आहे. अगदी छान खमंग खुसखुशीत झाली आहे. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात पटकन बनणारी ही वडी नक्की ट्राय करा. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.